अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपणा सर्वांचे श्री स्वामी समर्थ या सेवारूपी चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत. श्री स्वामी समर्थ कलियुगातील देवता की जी आपल्या सर्व सेवेकऱ्यांना प्रत्येक संकटातून तारत आहे. महाराजांच्या सेवा अभूतपूर्व आहेत. आपण केलेली एकही सेवा महाराज रिकामी जाऊ देत नाहीत. त्याचे फळ ते आपल्याला देतातच. महाराजांचा तारक मंत्र सर्व संकटातून तारून नेतो. आपल्या सर्वांसाठी हा मंत्र म्हणजे एक प्रकारचे औषध आहे. आपण सर्वांनी हा मंत्र दिवसभरातून जास्तीत जास्त म्हणण्याचा प्रयत्न करावा. तारक मंत्र आपल्या सर्वांना माहिती आहे. तो असा आहे: निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा, अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. आपल्याला हा मंत्र माहीत नसेल तर यूट्यूबवर आपल्याला हा मंत्र मिळून जाईल. माझी सर्व सेवेकऱ्यांना कळकळीची विनंती आहे. येणारी परिस्थिती खूप वाईट आहे. नैसर्गिक आपत्ती आपण पाहिलेत. नको त्या वेळेला पाऊस पडतोय. पूर, महापूर, त्सुनामी, भूकंप, वादळ ही तर संकटे आहेतच. त्याचबरोबर येऊ घातलेलं युद्ध आहे. रोगांची शृंखला सातत्यानं वाढत आहे. अनेक भयानक आजार आलेले आहेत. मानवाचे आयुष्य कमी कमी होत चाललेले आहे. कोरोनाची झळ आपण सर्वांनी 2019-20मध्ये पाहिले. कोरोनापेक्षा महाभयंकर रोगाला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि या सर्वांसाठी आपल्याला गुरुशिवाय पर्याय नाही आहे. गुरुविना सापडेना सोय. या सगळ्यातून आपल्याला आपल्या कुटुंबाची, आपली स्वतःची, आपल्या देशाची, या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद देऊन त्यांनी दाखवलेल्या मार्गावर प्रामाणिकपणे आपण चालायचे. श्री स्वामी महाराज हे आपले गुरु, सद्गुरू, परमगुरू आणि आपण त्यांना गुरुतत्व मानले पाहिजे. महाराजांच्याकडे एकदा अर्थतेने, श्रद्धेने हाक मारा. तुम्ही एक पाऊल पुढे टाका, महाराज आपणाकडे 100 पावले पुढे टाकतील. महाराजांच्याकडे पाहिले तर त्यामध्ये तुम्हाला आवडत असलेले, तुमचे श्रद्धास्थान असलेले सर्व देव या ब्रह्मांड नायकामध्ये आहेत. म्हणजेच डोक्याचा जर भाग बघितला आपण महाराजांचा तर त्यांच्या डोक्यावर भोळ्या शंकराची आपल्याला पेंड दिसते. कान श्री गणेशाचे दिसतात. हनुवटीचा भाग पहा, मारुतीसारखा आहे. छातीमध्ये आई भगवती लपलेली आहे. पोट गजाननाचे आहे तर पाय स्तंभासारखे, ध्येयष्टे सुंदर आणि भारदस्त आहे. सर्व देवांचा समावेश असणारे आपले गुरु ब्रह्मांड नायक आहेत आणि म्हणून या ब्रह्मांड नायकाचे आपण पाय धरूयात. आयुष्यात कुणाचेही पाय धरायची वेळ येणार नाही हे नक्की. जितकी जास्त संकटे तितक्या जास्त सेवा आपण करायच्या आहेत. सेवा करूया, सेवेकरी होऊया. झालेली सेवा ब्रह्मांड नायकाच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ.